हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज मी संख्येतील अंकाची स्थानिक किंमत याच्यावर आधारित छोटासा एक टॉपिक आहे. त्याच्यावर थोडेसे प्रश्न आहेत ते आपण घेऊ. पहिला प्रश्न, ₹5,69,000 81 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत याच्यातली फरक. स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक आपल्याला सांगायचा. पर्याय क्रमांक दिले त्यांनी. पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे त्यांनी. $9,009 पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक सी दिलेला आहे त्यांनी 8,991 आणि पर्याय क्रमांक डी दिलेला आहे त्यांनी 8,990. आपल्याला सांगायचं याचं उत्तर की कोणतं आहे याच्यातलं उत्तर. तर पहा, स्थानिक किंमत ह्या संख्येत 9ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. इथे 9ची स्थानिक किंमत 9 हा कितव्या स्थानी? एकक, दशक, शतक, हजार. म्हणजे 9ची स्थानिक किंमत झाली 9,000 आणि 9 ह्या आकड्याची दर्शनी किंमत आपल्याला ह्या दिसतोय किती? दर्शनी म्हणजे दिसतोय किती? 9 हा 9 दिसतोय आपल्याला. मग याच्यातील काय म्हणलं त्यांनी? फरक विचारला. फरक आपल्याला काढायचा आहे. फरक काढताना आपल्याला 0 मधून 9 जात नाही. या 900 मधून 1 कमी केला 899, तो 1 इथं दिला. हे 10 झाले. 10 मधून 9 गेला, 1 आला. 9 ला 9, 9 ला 9, 8 ला 8. मग या दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमतीतील फरक किती आहे? 8,991. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा. $25,175 या संख्येत 7 या अंकाची स्थानिक किंमत 7 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती? फरक किती? चला पर्याय देऊत आपण. पर्याय क्रमांक ए 6.93, पर्याय क्रमांक बी 0, पर्याय क्रमांक सी 6.03 आणि पर्याय क्रमांक डी 69.3. आता इथे जी 7ची किंमत आहे, दर्शनी किंमत आपल्याला दर्शन किती होत आहे? इथे 7चाच होत आहे. ही दर्शनी किंमत झाली. आणि स्थानिक किंमत किती झाली? स्थानिक किंमत. आता याच्यात पॉइंटच्या नंतर आपल्याला एक आकडा आहे आणि त्याच्यानंतर 7 आहे. मग पॉइंटच्या नंतर पॉइंटच्या आधी आपल्याला 0 घ्यावं लागेल. एक आकडा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 7 घ्यावं लागेल. ठीक आहे. त्याचं स्थानिक किंमत आपल्याला आली. पहा, पॉइंट आहे, त्याच्यानंतर आकडे आहेत, त्याच्यामुळे पॉइंटच्या इकडे आपल्याला काही नाही घ्यायचं, इकडे आपल्याला 0च घ्यायचा आहे. पॉइंटच्या नंतर किती आकड्याला आहे तो लिहून टाकायचा. पॉइंटच्या आधी जेवढे पण संख्या असतील त्याच्या जागी 0 लिहायचा. आता आपल्याला ह्या दोघातला फरक काढण्यासाठी
आता इथं पॉईंटच्या नंतर काही आकडे नाही आणि हे पॉईंटची संख्या आहे. इथं पॉईंटच्या नंतर किती आकडे आहेत? 2 आकडे आहेत. मग आपल्याला ही स्थानिक किमतीला त्या 7च्या समोर काय करायचं? पॉईंट द्यायचा, 2 शून्य घ्यायचं. ठीक आहे. आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी करता येईल. ते फरक विचारला म्हणजे वजाबाकी. 0.07 वजाबाकी करायची. शून्यातून 7 जात नाही. ह्या 70 मधून 1 गेला, 69 राहिले. इथे 1 घेतला, 10 मधून 7 गेले, 3 राहिले. 9 मधून 0 गेला, 9. 6 ला 6, दशांशला दशांश. म्हणजे आपल्याला उत्तर आलेलं आहे 6.93. 6.93 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर भेटून जाईल. पुढचा प्रश्न घेऊत आपण. जास्त काही प्रश्न घेणार नाहीत आपण याच्यावर आधारित. 35.238 या संख्येतील तिन्ही अंकाची स्थानिक किमतीतील फरक किती? 3 या अंकातील स्थानिक किमतीतील फरक किती आहे तो सांगायचा आपल्याला. पर्याय आपण पहिले लिहू. पर्याय क्रमांक 1 हे 20.97. पर्याय क्रमांक बी आहे आपला 29.87. पर्याय क्रमांक सी आहे आपला 29.7 आणि पर्याय क्रमांक डी आहे आपला 29.97. ठीक आहे. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. एक मिनिटाचा वेळ देऊ आपण. 1 मिनिटानंतर मी उत्तराचा करून दाखवतो. चला, उत्तर अजून कोणाचंही आलं नाही तर मीच करून दाखवतो. तर इथे 3 ह्या अंकाची किंमत किती आहे? बघा 3 इथे दशांश आहे. मग याची किंमत आहे आपली इथे 30 येईल. दशांश आधीच्याच संख्या पाहायच्या. या 3 ची किंमत आहे आपल्याला फक्त 30 येईल. आणि इथे जी संख्या आहे 3 याची स्थानिक किंमत किती येणार? इथे पहा दशांशच्या नंतर दुसरी अंक म्हणजे दशांशच्या नंतर दुसरा अंक दशांश अधिक जेवढी पण संख्या त्याला शून्य लिहिला आणि ते 3. आता हे दशांश तर पुढे 3 द्यायचे तर देऊ शकता तुम्ही. पहा या 0 3च्या जागी 3, याच्या जागी आपण 0 घ्यायचे, याच्या जागी 0 0 0 घ्यायचे. ठीक आहे. जेवढ्या पण बाकीच्या संख्या आहेत त्याला 0 म्हणजे ह्या संख्येची किंमत आहे आपली 30.000 म्हणजे 30 आणि याची जी किंमत आहे ही 0.00 ह्या 3ची किंमत ह्या 3ची किंमत 0.000 ठेवायचे. फक्त याच्या जागी 3 ला 3 ठेवले आणि बाकीच्या जागी 0 ठेवले. तर याच्यातला फरक करायचा. पहा इकडे जर 2 शून्य असलं तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे. आता या दोघांची वजाबाकी करायची. 30.00000.003 शून्यला 0 जात नाही, वजाबाकी होत नाही. त्या 300तून 1 गेला, 299 राहिले. 1 इथं दिला, 10 मधून 3 गेले, 7 आले. 9 ला 9, 9 ला 9, 2 ला 2, दशांशला दशांश. आता शेवटी जर दशांश असेल आणि शेवटी जर 0 असेल त्या शून्याला काही व्हॅल्यू नसते. त्यामुळे हा 0 कट केला तरी चालतो. आपलं उत्तर आहे 29.97. 29.97 आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये भेटून जाईल उत्तर. बहुतेक आपलं जे थंबनेल आहे ते चुकीचं झालेलं आहे. थंबनेल हे चुकीचं झालेलं आहे त्याच्यामुळे भरपूर जण लाईव्ह येत नाही. एडिट करून पाहूत आपण. एकच मिनिट थांबा.
एकच मिनिटाचा ब्रेक घेऊत आपण. एका मिनिटातच पुढचा प्रश्न करूत आपण. चला. पुढचा प्रश्न घेऊत आपण. छोटा टॉपिक आहे, जास्त वेळ घेणार नाही आपण. नऊ 087,925 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? नंबर पर्याय क्रमांक 1 आहे 8,0,0,0,1,0,0. पर्याय क्रमांक 2 आहे 8,0,9,9,1,0,0. पर्याय क्रमांक सी आहे 8,9,9,9,1,0,0. आणि पर्याय क्रमांक डी आहे आपला 8,0,8,7,1,0,0. पहा, इथं 9ची स्थानिक किंमत किती आहे? 9च्या समोर किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6. मग 9 लिहायचे. त्याच्यासमोर 6 अंक आहे, त्याच्यामुळे त्याची स्थानिक किंमत आपली होईल 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे. ही स्थानिक किंमत झाली आपली 90 लाख. आणि ह्या 9ची स्थानिक किंमत झाली आपली 900. आता काय करायचं आपल्याला? ह्या दोघातला फरक घ्यायचा. ठीक आहे. फरक घेताना वजाबाकी करायची. वजाबाकी करताना 0ला 0, 0ला 0. 0 मधून 9 जात नाही. ठीक आहे. याच्यातला एक कमी केला 8,999. इथं 1 घेतला. 10 मधून 9 गेला, 1 आला. 9ला 9, 9ला 9, 9ला 9ला 8 किती? म्हणजे 8च्या नंतर 3 9 आणि 1 0 0. 8च्या समोर 3 वेळेस 9 आणि 1 0 0. आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये उत्तर भेटून जाईल. उत्तर याचे काही अवघड नसतात, फक्त व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचं आणि वजाबाकी व्यवस्थित करायची. तर अजून 4-5 प्रश्न घेऊत आणि हा टॉपिक आपण इथे संपवून देऊ. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. एक 2 मिनिटाचाच ब्रेक घेऊन वापस पुन्हा येऊ. प्रश्न मी लिहून ठेवतो. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही उत्तर द्यायचं. ,027 या संख्येतील 7 या अंकाची
स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक. व दर्शनी किंमत यातील फरक. यातील फरक आपल्याला सांगायचा आहे. पर्याय क्रमांक 1 आहे आपला 6.003. पर्याय क्रमांक बी आहे आपल्याचं 6.993. पर्याय क्रमांक सी आहे आपल्याकडे 0 आणि पर्याय क्रमांक डी आहे आपल्याकडे 60.93. याचं उत्तर करायचं आणि कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. ठीक आहे, 1-2 मिनिटाच्या ब्रेक नंतरच मी वापस पुन्हा येईल. 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ. तर हा प्रश्न मला सोडून आपल्याला दाखवायचा आहे.